नमस्कार. मी केशव रामकृष्ण निवरगावकर, कार्यवाह श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले या 8व्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मंडळाने जर तुम्ही बघितलं तर मंडळाने नेहमीच बदलत्या परिस्थितीनुसार प्रबोधनाचं काम केलेलं आहे. खरं तर गणेशोत्सव हा प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे आणि गणेशोत्सवाच्या या कार्यकाळात आपण विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतोय. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे ही आपली संवादमाला आणि या संवाद मालिकेमध्ये आपण विविध एरियाजमध्ये टच करतोय. जसं आपण पहिल्यांदा बघितलं, आपण थोर पुरुषांकडनं त्यांनी आलेल्या संकटांची गोष्ट ही अपॉर्च्युनिटी म्हणून कशी बघितली आणि त्याच्यानुसार कसं पुढे गेलो. तसंच आपण मानसिक शारीरिक स्वास्थ्याबद्दल बघितलं. सार्वजनिक गणेशोत्सवातला कार्यकर्ता, सार्वजनिक गणेशोत्सवातले कार्य, ट्रस्ट आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे समाजकार्य ही आत्तापर्यंत आपण शृंखला बघितली. तसंच आजचा आपला विषय आहे हा वैयक्तिक म्हणजे करिअर संदर्भातला. याबद्दल बोलायचं झालं तर आय टी क्षेत्रात असं म्हटलं जातं, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि त्याच निगडीत आजचा आपला हा विषय आहे. आजचा आपला विषय आहे ही गरज कौशल्याच्या कक्षा रुंदावायची म्हणजे स्किल डेव्हलपमेंटबद्दल. यासाठी आपल्याबरोबर आहेत या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ श्री नचिकेत देशपांडे सर. नचिकेत देशपांडे सर हे L&T इन्फोटेकचे CEO आणि फुल टाईम डायरेक्टर आहेत. तसंच त्यांचं L&Tच्या विविध स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हमध्ये ते स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे प्रमुख आहेत. त्यांचा विशेष आवडीचा विषय हा जो आहे हा आपण बघितलं तर मल्टिपल केपेबिलिटी ऑगमेंटेशन आणि टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशन हा त्यांचा विषय आहे. तर आपल्या वैयक्तिक करिअरबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्याकरता आज आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. तर नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही गणपतीबद्दल किंवा गणेशोत्सवाबद्दल तुमचं नातं सांगा आणि 2 शब्द सांगा आणि मग आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. नक्कीच. पुण्यामधलाच जन्म असल्यामुळे माझं आणि गणेश उत्सवाचं नातं म्हणजे पहिला लहानपणापासूनच भरपूर दृढ आहे आणि आमच्या घरातही गौरी आणि गणपती हे दोन्ही असल्यामुळे हे जे 10 दिवसाचं वातावरण आहे त्याची आठवण कायम लहानपणापासून त्याची आहेच. आणि पूर्वी म्हणजे माझी एक आठवण सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल सांगायची झाली तर लहान असताना माझे मोठे काका वसंत टॉकीज समोर बुधवार पेठेमध्ये राहत होते. तर आमच्या घरातले गणपती गौरीबरोबर विसर्जन झाले की त्या दिवशी आम्ही सर्व चुलत भावंड तिथे काकूकडे राहायला जायचो आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या 3 दिवस दररोज रात्र साधारणतः 2 ते 3 वाजेपर्यंत बाहेर पडून 8-8:30 पासून ते 2 ते 3 पर्यंत बाहेर पडून सगळ्या एक 12-13 भावंडांना घेऊन काका आणि माझे बाबा आम्हाला गणपती बघायला नेत असत. तर तो जे अनुभव आहे ते अजूनही ताजे आहेत. म्हणजे माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसून मंडई आणि दगडूशेठचं दर्शन आणि त्याच्याच नंतर एक 30-35 वर्षानंतर माझ्या खांद्यावर बसून माझ्या मुलीला मंडई आणि दगडूशेठचं दर्शन, असा तो प्रवास. आणि नेहमी ठरलेलं आहे की पहिल्या दिवशी 5 मानाचे गणपती, मग मंडई दगडूशेठ, मग नंतर ठरलेले खडकमाळ आळीचा चालता फिरता देखावा, नंतर नातूवाड्याचा लाइटिंगचा गणपती 30-35 वर्षापूर्वीपर्यंत पण तिथे लाइटिंगचा गणपती असेल किंवा हिराबाग किंवा आपल्या शनिवारवाड्याच्या मागे एक गणपती मंडळ नातूवाडा की जे कायम सायंटिफिक याच्यावरती करत होते. मला एक महत्वाचा देखावा आठवतो म्हणजे राकेश शर्माचा ते अंतराळवीर, तर तो जो देखावा तो अजूनही मला आठवतो. किती आता बहुतेक किती 35 वर्ष झाली असतील साधारण त्या याला. तर अशा या सगळ्या आठवणीने अजूनही ते एकदम म्हणजे आजही जेव्हा गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्या एका ठराविक शिवाजी रोडवरनं म्हणजे सुरुवात कसबावरनं करून नंतर सर्व गणपती बघत शिवाजी रोडवरनं जेव्हा परत कोथरूडकडे यायला आम्ही निघायचो होतो, तो जो भाग आहे तो त्या 10 दिवसात रात्री वेगळाच दिसतो. त्याच्या आधी आपण कधी पुण्यामध्ये हिंडत असलो तरी त्या दिवसांमध्ये तो भाग वेगळाच दिसतो. यावर्षी अनफॉर्च्युनेटली या सिच्युएशनमुळे बघायला जाणं कोणाला शक्य झालेलं नाही आहे. पण आय थिंक कमेंडेबल आहे की तुमच्यासारखी मंडळं याचा पण फायदा घेऊन कार्य कंटिन्यू करतायत आणि लोकांना भक्तांना एंगेज ठेवण्यासाठी त्यांच्या प्रबोधनासाठी जे कार्यक्रम करतात ते आय थिंक तो चेंज एकदम खूप चांगला आहे आणि त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे. थँक्यू सर. तर चेंजबद्दलच आपण आता बोलतोय, तर तुम्ही आत्ताची जी मार्केट कंडिशन आहे ही कशामुळे बदलली
म्हणजे आपण प्री पॅन्डेमिक बद्दल थोडंसं जर तुम्ही बोलू शकलात तर ते हम्म. फार गरजेचं आहे. कारण आता तुम्ही तुमच्या कामानिमित्त म्हणा किंवा व्यवसायानिमित्त म्हणा जगभरात फिरलाय. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जगभरात काय काय चेंजेस होतात आणि त्याचा भारतातील इंडस्ट्रीमध्ये कसा इम्पॅक्ट झाला याच्याबद्दल जर काही सांगू शकलात तर आवडेल. आपण टेक्नॉलॉजी एरियामध्ये बघितलं तर एक 2-3 खूप आमूलाग्र बदल त्या क्षेत्रात झालेत आणि त्याच्यामुळे इतर इम्पॅक्ट आणि इतर गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आहे. आणि त्यातले ते जर का बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्ही जर का मागच्या 50-60 वर्ष कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड इन्व्हेन्शन्स आणि डेव्हलपमेंट बघत गेलात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आहे गेल्या 10 वर्षात किंवा 5 वर्षात जास्तच म्हणेन मी, की पेस ऑफ चेंज. म्हणजे जर 1960 आणि 70 आणि 80 याच्यामध्ये जर का तुम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बघितली तर नवीन टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजीमधील इम्प्रूव्हमेंट्स या 2-3-5 वर्षाच्या सायकलनी येत होत्या. आणि त्याचा जर का पेस आपण फास्ट फॉरवर्ड केला आणि 2015 ते 2020चा काळ घेतला तर आज टेक्नॉलॉजीमध्ये ज्या इम्प्रूव्हमेंट आहेत किंवा नवीन पाथ ब्रेकिंग टेक्नॉलॉजी आहेत त्या काही महिन्यांमध्ये काही आठवड्यांमध्ये नवीन बदल त्याच्यामध्ये होतात. तर तो जो पेस ऑफ चेंज आहे त्या पेस ऑफ चेंजमुळे टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काय व्यवसाय आहेत किंवा मी म्हणेन सर्वच व्यवसायांवरती खूप जास्त बदल आणि इम्पॅक्ट झाला आहे. कारण तो टेक्नॉलॉजी चेंजला 2 पद्धतीने तो इम्पॅक्ट झाला आहे. एक म्हणजे ज्या व्यवसायांना त्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला लागतात त्यांना त्यांचा स्किल चेंज आणि स्किल ऑगमेंटेशनचा पेस पण त्यानुसारच वाढवायला लागतं. आणि अजून एक दुसरी गोष्ट अशी झाली की या नवीन काही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमुळे इतर बिझनेस मॉडेल पॉसिबल झाले आणि त्यामुळे जे एका पद्धतीने पूर्वी काम होत होतं म्हणजे जर का आपण बघितलं की जर का हेल्थकेअर ही गोष्ट घेतली किंवा शिक्षण ही गोष्ट घेतली, साधं उदाहरण घ्यायचं झालं तर ऑनलाईन एज्युकेशन हा जर का जस्ट आत्ता आपण बघितलं तर गेल्या 2 वर्षामधला त्याचा मी इव्हन पॅन्डेमिकच्या पण आधीच म्हणतोय. पॅन्डेमिक तर अजून वेगळा विषय आहे, पण पॅन्डेमिकच्या आधी सुद्धा त्याचा जो काय बैजूस घ्या किंवा खान अकॅडमी घ्या किंवा इतर कुठल्याही माध्यम घेतले तर त्यांनी जो काही चेंज पेस ऑफ चेंज आणि मुलांची लर्निंगची मेथड लर्निंगची पेस या सगळ्या गोष्टींवरती जो इम्पॅक्ट झाला आहे तो प्रचंड जास्त आहे. आणि त्यांनी मग शाळांना त्याच्यामुळे अडॉप्ट करायला लागते, शिक्षकांना अडॉप्ट करायला लागते, कोचिंग क्लासेसला अडॉप्ट करायला लागते, शिक्षण संस्थांना अडॉप्ट करायला लागते, एज्युकेशन सिलेबस आणि या सगळ्या गोष्टींना अडॉप्ट करायला लागते. सर्व पेरिफेरल गोष्टी त्यानुसार त्यामुळे इम्पॅक्ट होते. तो असा एक पेस ऑफ चेंज हा पहिल्या पद्धत झाला. दुसरी गोष्ट अशी झाली या टेक्नॉलॉजी क्षेत्रात की तुम्ही जर का मूर्स लॉ बघितला की कम्प्युटिंग पॉवर ही एक्सपोनेन्शियली स्वस्त आणि जास्त पॉवरफुल होत चालली. म्हणजे आज आपल्या हातात असलेले प्रत्येक मोबाईल फोन हे 10 वर्षापूर्वीच्या मोठ्या डेटा सेंटरमधल्या सर्व्हरपेक्षा जास्त पॉवरफुल काय प्रोसेसिंग करू शकतात ते. तर या ज्या एका ठराविक लेवल नंतर ही जी प्रोसेसिंग पॉवर वाढली त्याच्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी कम्प्युटरनी इव्हॅल्युएट करायला तुम्हाला काही दिवस किंवा काही तास लागत होते त्या गोष्टी इन्स्टंटेनियसली व्हायला लागल्या. मग त्या इन्स्टंटेनियसली झाल्या की त्याच्यामुळे त्याची ॲप्लिकेशन्स बदलली. म्हणजे आता लोक जे मशीन लर्निंग AI आणि या सर्व गोष्टींबद्दल बोलतात तर ही टेक्नॉलॉजी 30 वर्ष जुनी आहे, 25 वर्ष जुनी आहे. तुम्ही जर का बघितलं अकॅडमिक क्षेत्रामध्ये 25-30 वर्षापासून मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टींवरती काम चालू आहे, पण ती कमर्शियली व्हायबलच नव्हती. कारण ज्या क्वांटमचा डेटा जितक्या काळामध्ये प्रोसेस करायला लागतो फॉर AI किंवा मशीन लर्निंगला इफेक्टिव्ह व्हायला तेवढी कम्प्युटिंग पॉवर कमर्शियली व्हायबल आणि अफोर्डेबल नव्हती, जी आता आज प्रत्येक माणसाच्या घरात आणि म्हणजे डेव्हलप्ड कंट्री आहे का डेव्हलपिंग कंट्री आहे का शहर आहे का गाव आहे का इंजिनियर आणि टेक्नॉलॉजी एज्युकेटेड माणूस आहे का अनएज्युकेटेड माणूस आहे या कुठल्याही याचा फरक न पडता प्रत्येक माणसाच्या हातात आज ती कम्प्युटिंग पॉवर आहे. आणि त्यामुळे हा जो टेक्नॉलॉजी चेंज आहे हा टेक्नॉलॉजी चेंज आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याच्यामुळे तो पण बघायला मिळतो. कारण
त्याची ॲप्लिकेशन आज अशी निर्माण झाली आहेत की ते प्रत्येक माणसाला हातामध्ये त्याचा परिणाम दिसू लागतो. मग तुम्ही ज्या पद्धतीने तुमची एंटरटेनमेंट कंझ्युम करताय किंवा तुम्ही टी व्ही कसा बघताय, तुम्ही पिक्चर कसे बघताय, तुम्ही शिकताय कसे, किंवा तुम्ही काही गोष्टी ऑर्डर कशा करताय, किंवा मॅप्स घ्या, ओला आणि उबर घ्या, असे कुठलेही जे चेंजेस आले, हे सगळे चेंजेस त्या कम्प्युटिंग पॉवरमुळे कॉमन माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांना अविभाज्य accessible घटक झाले, बनला. अविभाज्य घटक बनला. त्यामुळे ते जाणवतात पेस ऑफ चेंज, आणि याच्यामुळे ते जाणवतात. तर या दोन गोष्टींमुळे सगळेच व्यवसाय आणि कुठलीच अशी इंडस्ट्री कुठल्याच देशात राहिलेली नाही. म्हणजे जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या टेक्नॉलॉजीमुळे डिसरप्शन आलं. कमी जास्त प्रमाणात आलं, पण डिसरप्शन आलं, हे वे ऑफ वर्किंग द थिंग्स चेंज झालेले आहे. मटेरियली चेंज झालं. म्हणजे ह्याला आपण डिजिटल युग म्हणूया का? मग तुम्ही डिजिटल युगाबद्दल थोडी माहिती द्याल का? तर आता डिजिटल युग आणि डिजिटल ही संकल्पना बरेच लोक बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात, आणि त्यामुळे त्याच्यात खूप वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. तर आपण एक सिम्पल डेफिनेशन त्याची बघायला गेली तर 3-4 गोष्टी एकत्र येऊन त्याच्यामुळे डिजिटल रेव्होल्युशन झालंय असं मी म्हणेन. पहिली गोष्ट अशी झाली आहे की सर्व व्यवसाय आणि सर्व स्टेक होल्डर्स आहेत त्यांना डायरेक्ट टू कन्झ्युमर ॲक्सेस मिळाला. म्हणजे पूर्वी जसं काही गोष्टींसाठी कुठेतरी एक एजंट आहे, एजन्सी आहे, ब्रांच आहे, इंटरमिडियरी आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याला ॲक्सेस हवा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागत होतं. इंटरफेसिंग पॉईंट. तर काही एक कुठल्याही प्रकारचा एक इंटरमिडियरी निर्माण झालेली होती प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे. आणि सगळ्यात महत्त्वाचा चेंज या सगळ्या ह्याच्यात आलेला आहे ती डायरेक्ट टू कन्झ्युमर. मग फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन किंवा कुठल्याही ई कॉमर्स ॲपवरनं डिलिव्हरी करणं असू देत, किंवा स्विगीवरनं जेवण ऑर्डर करणं असू देत, किंवा ओलावरनं टॅक्सी पाहिजे ते तुम्हाला देणं असू देत, किंवा जिओ टी व्ही किंवा तुमच्या इतर कुठल्याही ॲप्लिकेशनवरून तुम्हाला हव्या असणाऱ्या कार्यक्रम, न्यूज, स्पोर्ट्स इव्हेंट्स जे काय आहेत ते कन्झ्युम करणं, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या हातात, आणि जे कोणी प्रोड्युसर आहेत ते आणि कन्झ्युमर यांच्यामध्ये कोणी नाही. तर हे डिसइंटरमिडिएशन जे आहे हे पहिला आस्पेक्ट आहे डिजिटल युगाचा. दुसरा आस्पेक्ट डिजिटल युगाचा असा आहे की जी गोष्ट पूर्वी दोन वेगळी विश्व होती. काही गोष्टी या फिजिकल विश्वामध्ये होत्या आणि काही गोष्टी या कम्प्युटर किंवा डिजिटल विश्वामध्ये होत्या. तर महत्वाची गोष्ट त्या डिजिटल रेव्होल्युशननी अशी झालेली की दोन्ही विश्व एकत्र आणली, आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे आता प्रत्येक जी काय व्हॅल्यू चेन आहे ती फिजिकल आणि डिजिटल दोन्ही एकत्र करणारी आहे. आपण जे काय आत्ता सगळे उदाहरणं घेतली, म्हणजे ई कॉमर्सची उदाहरण घेतली, किंवा आपण इतर कुठल्याही ॲग्रिगेशनची उदाहरण घेतली, या सर्वामध्ये किंवा इव्हन लेन्सकार्ट सारख्या गोष्टींचं उदाहरण घेतलं की जिथे तुम्ही कुठलाही चष्मा तुमच्या चेहऱ्यावर ठेवून बघू शकता, तुमचा नंबर काय, हे जे काय सर्व याच्यामध्ये तुमचं फिजिकल आणि डिजिटल गोष्टी आता मर्ज होत चालल्या, आणि त्याचा पेस अजूनच वाढत आहे. म्हणजे आता जसं तुमचं AR आणि VR अजून जास्त पॉप्युलर होईल, ज्या पद्धतीने ती टेक्नॉलॉजी आता जास्त पॉप्युलर होत चालली आहे, किंवा 5G रेव्होल्युशननी अजून बऱ्याच त्या गोष्टी एकत्र येणार आहेत, कारण अजून स्पीड आणि अजून ॲक्सेसिबिलिटी त्यांनी वाढणार आहे. तर हे सगळं बघायला गेलं की तो दुसरा एक डिजिटल युगाचा आस्पेक्ट आहे, ते म्हणजे फिजिकल आणि डिजिटल गोष्टी या एकत्र करणं. आणि तिसरा डिजिटल युगाचा आस्पेक्ट मी म्हणेन की तो असा असतो की सर्व प्रकारे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात चालल्या आहेत किंवा कुठल्याही गोष्टी आपण वापरतो, कन्झ्युम करतो किंवा त्याचा आपण अनुभव घेतो, ते करत असताना आपला जो एक्सपिरियन्स आहे, या सर्व गोष्टी एका डेटाच्या स्वरूपात कॅप्चर होत आहेत. पूर्वी जर का आपण म्हणजे जर का मी आणि तू प्रत्यक्षात बोलत असू तर आपण काय बोललो हे फक्त आपल्यालाच माहिती, आणि त्याच्यामधल्या भावना म्हणजे राग आला का, आनंद वाटला का, दुःख झालं, हे सगळं आपल्यापुरतंच मर्यादित राहतं. हेच जेव्हा आता आपण आपल्या व्हॉट्सअप व्हिडिओ किंवा झूम कॉल किंवा इतर याच्या माध्यमातून आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये होणारा जो डेटा जनरेट होतोय त्या डेटावरनं बरेच ॲप्लिकेशन्स निघालेत. म्हणजे आता आज मी जर का एका कॉल सेंटरला फोन केला किंवा एखाद्या प्रॉडक्टवरती काहीतरी बिघाडे किंवा आवडलं नाही आहे किंवा काही शंका करायची आहे, तर त्या माझ्या पलीकडनं जो कॉल सेंटरवरनं जो माणूस माझ्याशी बोलत असतो
त्याला माझ्या बोलण्यावरनं सॉफ्टवेअर त्याच्यातनं समजू शकतं की मला राग आलाय का, मला माझी काय भावनेने मी हा फोन केलाय, आणि त्या भावनेने तो जो फोन केलाय त्यानुसार तो मला काय पद्धतीने उत्तर द्यायचं, म्हणजे असं मॅटर ऑफ फॅक्टली उत्तर द्यायचं का एम्पथी दाखवून हे करायचं, हा मध्ये ह्या गोष्टींमध्ये बदल करू शकतो. तो हे जे सगळं डेटा प्रत्येक गोष्टींचा जो जनरेट होतो आणि त्याच्यामुळे त्याची जी काय वेगवेगळ्या प्रकारची ॲप्लिकेशन्स तयार होतात, हा तिसरा आस्पेक्ट आहे डिजिटल युगाचा. म्हणजे डिसइंटरमिडिएशन, फिजिकल डिजिटल कन्व्हर्जन्स आणि डेटा अँड एव्हरीथिंग बिंग डेटा ड्रिव्हन डेटा ड्रिव्हन. आर द 3 थिंग्स दॅट आय विल पुट टुगेदर टू मेक इट अ डिजिटल युग. काय म्हणता, या 3 गोष्टी एकत्र येऊन आपण म्हणू शकतो. हे आता आपण बघितलं की माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या मध्ये होणारे बदल, बिझनेसमध्ये होणारे बदल, आणि आता या पॅन्डेमिकमुळे झालेला बदल, याच्याबद्दलही तुम्ही थोडंसं सांगू शकाल का? म्हणजे हे 3 गोष्टींचा आता सध्याच्या मार्केट कंडिशन्सवरती काय परिणाम आहे एक्झॅक्टली? तर पॅन्डेमिकचा मी शॉर्ट टर्म आणि मग मीडियम लॉंग टर्म असा दोन्ही इम्पॅक्टबद्दल बोलीन. पॅन्डेमिकमुळे ॲक्च्युली हे जे काय सर्व डिजिटल टेक्नॉलॉजीजचं अडॉप्शन आहे ते फक्त ॲक्च्युली ॲक्सेलरेट झालं आहे. त्यामुळे जे काही गेले 3 वर्ष म्हणाल, 5 वर्ष म्हणाल, जो काही ट्रेंड होता तो ट्रेंड फक्त अजून जास्त वेगवान पद्धतीने अडॉप्शन त्याचं सुरू झालं, इम्प्लिमेंटेशन. आणि ते आता फक्त काही बिझनेसेस, काही इंडस्ट्रीज किंवा काही जॉग्रफीशी मर्यादित न राहता जगात सगळीकडे आणि सगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचं लार्ज स्केलवरती अडॉप्शन होतं. म्हणजे सगळ्यात शेवटी टेक्नॉलॉजी अडॉप्शन करणाऱ्या इंडस्ट्री जर का आपण बघू तर काही गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज, आणि भारतासारख्या देशामध्ये सुद्धा त्या गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीज ज्या रेटने आता टेक्नॉलॉजी अडॉप्शन करतायत पॅन्डेमिकमुळे, आरोग्य सेतू ॲप बघा किंवा इतर कुठल्याही ज्या काही गोष्टी काही अतिशय थोड्या काळामध्ये लॉन्च करायला लागल्या, तर ते ॲक्सिलरेशन बघता आय टी क्षेत्राला याचा पॉझिटिव्हच इम्पॅक्ट आहे मीडियम आणि लॉंग टर्ममध्ये. कारण जितके जास्त बिझनेसेस आणि जितक्या जास्त इंडस्ट्री जगामध्ये सगळीकडे टेक्नॉलॉजी अडॉप्शन सुरू करतील, तेवढीच ऑपॉर्च्युनिटी आय टी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना ते त्यांना सर्व्ह करण्याची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मीडियम आणि लॉंग टर्ममध्ये आय टी क्षेत्राला याचा खूप जास्त फायदा होईल. आता शॉर्ट टर्ममध्ये बघता ऑफकोर्स सर्वच वेगवेगळे बिझनेसेस त्यांच्या स्वतःच्या डिफिकल्ट फेजमधनं जातात. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचे प्लॅन्ट्स बंद होते, नंतर रिटेल आणि कन्झ्युमर गुड्सच्या कंपन्यांच्या पहिल्या 3 किंवा 4 महिन्यामध्ये सेल्समध्ये प्रचंड इम्पॅक्ट आहे. ज्या फिजिकल इंडस्ट्रीज आहेत म्हणजे हॉस्पिटॅलिटी किंवा ट्रॅव्हल किंवा एंटरटेनमेंट, या इंडस्ट्रीजला तर खूप जास्त इम्पॅक्ट आहे. अजूनही बहुतेक त्या इंडस्ट्रीज पूर्ण याच्यावरती चालू नाहीतच आहेत आणि जगात कुठेच चालू नाही आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यात ऑफकोर्स स्मॉल आणि मीडियम बिझनेसेसला जास्त फटका आहे. कारण त्यांची फायनान्शियल कंडिशन 5 महिन्याचा त्यांचा जो आर्थिक इम्पॅक्ट आहे तो सहन करू शकण्याची सर्व मीडियम बिझनेसेसची ती आर्थिक परिस्थिती नाही आहे. जगात सगळीकडे सर्व गव्हर्नमेंट, भारत आपलं सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा आणि सगळीकडेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स लॉन्च करून प्रयत्न करतात, परंतु तो जो इम्पॅक्ट आहे तो खूप मोठा आहे. कुठल्याही पद्धतीने त्याचं हे करता येईल, भरून काढता येण्यापेक्षा. त्याचा परिणाम म्हणून सर्वच लोक आपापले स्पेंड पण त्यानुसार कमी करतात आणि त्यानुसार आय टी क्षेत्रामध्ये लोकांना नवीन येणाऱ्या बिझनेसेसमध्ये या 2-3 क्वार्टरसाठी इम्पॅक्ट आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये आय टी क्षेत्रात सुद्धा सगळ्यात कमी म्हणेन मी इम्पॅक्ट या पॅन्डेमिकचा. कारण आय टी क्षेत्रातले बहुतेक सर्व कंपन्या भारतातल्या 1 ते 2 आठवड्याच्या काळामध्ये 90, 95, 98% लोक त्यांचे घरातनं इफेक्टिव्हली तेच काम करू शकतात. त्यामुळे त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीवर किंवा त्यांच्या कस्टमर सर्व्हिसवरती त्याचा परिणाम सगळ्यात कमी झाला आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकी सगळ्या इंडस्ट्रीज बघता. पण तरी त्यांच्या जे एंड कस्टमर्स आहेत त्यांच्या इंडस्ट्रीला झालेला परिणाम आहे त्याचा शेवटी तुमच्यावरती परिणाम होणारच. कारण त्यानुसार ते त्यांचा आर्थिक त्यांनी हे कमी करण्याचा, त्यांचा स्पेंड कमी करण्याचा प्रयत्न केला की त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होणार. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये इम्पॅक्ट आहे, पण मीडियम टू लॉंग टर्ममध्ये मला असं वाटतं की हे खूपच पॉझिटिव्ह चेंज आहे
आय टी क्षेत्रासाठी, कारण टेक्नॉलॉजी अडॉप्शन प्रचंड वाढलं आहे सगळीकडे. आणि मग आता आपण हे जर बघितलं की आता आपण हे तिन्ही गोष्टी बघितल्या की चेंजिंग मार्केट कंडिशन, डिजिटल आणि पॅन्डेमिक. तर आता तुम्ही बिझनेसबद्दल बोललात, तसं जॉब मार्केटमध्ये याचा काय इम्पॅक्ट झालाय? म्हणजे स्पेंड जसा कमी झालाय तसं काही प्रमाणात जर बघायला गेलं तर जी लोक लिगसी किंवा जे ट्रॅडिशनल वे ऑफ वर्किंग करणारी लोक होती की जिथे संख्या खूप होती लोकांची, तर त्याच्यावरती आता याचा इम्पॅक्ट होणार आहे का? म्हणजे आय टी मध्ये असेल किंवा आय टी अलाइड बिझनेसेसवरती जरी बघितलं तर. तर हे जे स्किलमुळे जे काही जॉब किंवा लोकांचे स्किल्सचं रिलेव्हन्स कमी झाल्यामुळे जे काही चॅलेंजेस जॉब क्षेत्रात बघायला मिळतात, ते गेले 2 ते 3 वर्ष तो इफेक्ट चालू आहे. आणि मी असं म्हणेन की 2015-16 पासून आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात ऑटोमेशन असेल, AI असेल, मशीन लर्निंग असेल, या सर्व नवीन टेक्नॉलॉजीमध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे इम्पॅक्ट झालेला आहे. जे लेगसी वर्क किंवा लेगसी टेक्नॉलॉजीचं जे काम लोक करत होते, आणि हा परिणाम मला असं वाटतं की काही अशा याच्यात जास्त झाला आहे की जिथे बरेच लोक तेच काम खूप काळ करत होते आणि ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल इंटेन्शनली केला नाही आणि कम्फर्ट झोनमध्ये राहून तेच काम, कारण आपल्याला ते जमतंय, आपल्याला चांगलं जमतंय म्हणून तेच काम बराच काळ करत राहिले, तर त्यांना याचा परिणाम सगळ्यात जास्त जाणवला. पॅन्डेमिकमुळे माझ्या मते त्याच्यामध्ये काही फार फरक पडणार नाही. म्हणजे मग मी ॲटलिस्ट L&T किंवा LTIचं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये पॅन्डेमिकमुळे काही चेंज झालेला नाही. तर ती ज्या पद्धतीने आम्ही अपस्किलिंग क्रॉसस्किलिंगवरती फोकस करत होतो लोकांच्या, त्यामध्ये आम्ही त्या पॉलिसीवरती आणि त्या अप्रोचवरती काही चेंज केला नाही, कारण तो आम्ही कंटिन्यू करतोय तसं. आणि मी जसं माझ्या इतर कलिगशी बोललो, इतर मोठ्या IT कंपन्यांमधल्या भारतातल्या, बहुतेक सर्व लोकांनी तसाच अप्रोच घेतला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शॉर्ट टर्ममध्ये त्या प्रोसेसमध्ये वेगळा काही परिणाम नाही, पण जो गेले 3 वर्ष चालू आहे तो चालू आहे आणि तो कंटिन्यू राहणार आहे. पण आता त्याच्यात फक्त हे कसं आहे, लोकांच्या जर का मी इंडिव्हिज्युअलच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर आय थिंक सगळ्यात महत्त्वाची गरज सर्व लोकांना, सर्व काम करणाऱ्या, आणि मी किती एक्सपिरियन्स असू देत, मी अगदी यावर्षी IT क्षेत्रात प्रथम आलेल्या फ्रेश ग्रॅज्युएट असू देत किंवा मी असू देत, आम्ही सर्व लोकांना सर्व लेवलमध्ये आम्हाला लागणाऱ्या कॉम्पिटन्सी ज्या आहेत आपल्याला तर आपला जॉब करण्यासाठी, या मटेरियली चेंज होत आहेत. आणि त्या ज्या लागणाऱ्या कॉम्पिटन्सीज मटेरियली चेंज होत आहेत, हे आपण जर का समजून घेऊन स्वतःचा वेळ आणि स्वतःचं माइंडसेट चेंज करून लर्निंगवरती लक्ष नाही दिलं तर त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यात जास्त भोगावा लागेल. आणि त्यासाठी ती जी बॅटल ऑफ रिलेव्हन्सी आहे ती प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनलाच आहे, प्रत्येक कंपनी, प्रत्येक लेवलला आहे. म्हणजे ज्युनियर प्रोग्रामर पासून ते CEO लेवलपर्यंत आहे आणि छोट्या कंपनीपासून मोठ्या कंपनीपर्यंत आहे. आणि कंपन्यांना पण ती रिलेव्हन्सचा बॅटल आहे, इंडिव्हिज्युअलला पण तो रिलेव्हन्सचा बॅटल आहे. आणि त्यांनी जर का तो जो चेंज आहे, आणि मग आपण जर बघितलं की पेस ऑफ चेंज ऑफ टेक्नॉलॉजी, आणि हे जर का त्याच्यावरती आपण आता सुपर इम्पोज केलं की चेंज अंडरनीथ होतोय आणि त्यानुसार माझे जॉब रिक्वायरमेंट्स आणि माझ्या स्किल रिक्वायरमेंट्स बदलत आहेत, त्याच्यावरती आपण जसं म्हणलं तसं डिजिटलमध्ये ज्या काही 3 टेक्नॉलॉजीज एक्सप्लोड होत आहेत त्या आपण ओव्हरलॅप त्याच्यावरती केल्या. आणि मग मी म्हणलं की जे पेस ऑफ चेंज खूप फास्ट झाला हे त्याच्यात ओव्हरलॅप केलं, तर मग प्रॉब्लेम तो अजून ॲक्यूट होऊन जातो की आपण की मग त्याची जी गरज आहे आपल्याला अपस्किल आणि क्रॉस स्किल करण्याची, ती खूप जास्त ॲक्यूट झालेली आहे. आणि ती एव्हरी पासिंग डे ती अजून जास्त ॲक्यूट होणार आहे. पॅन्डेमिक और नो पॅन्डेमिक त्यांनी काही त्याच्यातही त्या सिच्युएशनमध्ये फरक नाही पडला. पण मी काय बघितलं, आमच्या कंपनीमधला माझा अनुभव असा होता की या ज्या 4-5 महिन्यामध्ये लोकांनी घरनं काम केलं आणि त्यावेळी लोकांना बराच काळ स्वतः विचार करायला किंवा स्वतःच्या काही गोष्टी करायला वेळ मिळाला, त्याच्यामध्ये मी असा ट्रेंड बघितला की आमच्या ऑफिसमध्ये ऑन अन ॲव्हरेज 3 ते 4 पट लर्निंग आणि ट्रेनिंग कॉन्टेंटचं कन्झम्पशन वाढलं. तर हा पण एक चांगला डेटा पॉईंट मला मिळाला. आणि तेच मी म्हणेल की लोकांनी पण
आता अजूनही काही पुढचे महिने असे परिणाम आणि थोडंफार वर्किंग फ्रॉम होम स्वरूपाच्या या गोष्टी चालू राहणार आहेत. तर त्याच्यात जे काय आपण आपला कम्यूट टाईम वाचतोय, जो काही आपला इतर डिस्ट्रॅक्शन्स पण वाचतात सो टू स्पीक, कारण बाहेर पण काही चालू नाही आहे, सगळेच लोक घरात आहेत. तर याचा जो आपल्याला दिवसाला तास किंवा 2 तास मिळतील जास्तीचे, तर त्याचा वापर आपण आपल्याला क्रॉस स्किल आणि अपस्किल करण्यात केला तर ॲक्च्युली म्हणजे या तू जसं म्हटलंस की ही पॅन्डेमिकची आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणून कन्वर्ट करू शकतो. करेक्ट. आणि आजकाल सर्व प्रकारचे ट्रेनिंग लर्निंग सोर्सेस हे रिझनेबली फ्री ऑनलाईन प्रत्येकाला अवेलेबल आहे. म्हणजे तुमच्याकडे एक स्मार्टफोन आणि 4G कनेक्शन किंवा वायफाय कनेक्शन जे आता बहुतेक सगळ्यांकडे आहेच आहे, एक्स्पेशली ॲटलीस्ट अर्बन सेटअपमध्ये तरी आहेच आहे. तर ते असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इतर काहीही गरज नाही आहे त्या स्किलसेट आणि mindset पण पाहिजे. आणि माइंडसेट पाहिजे. आणि तर या पुढच्या ज्या अजून 2-3 महिन्याचा वापर जर आधी 5 महिने केला नसेल आणि केला असेल तरी पण कंटिन्यूड करून त्याचा वापर आपण आपल्याला अपस्किल आणि क्रॉसस्किल करण्यात केला तर आपण याचा ऑपॉर्च्युनिटी म्हणून वापर सुरू करू शकू. आणि मी जसं म्हणलं तसं अजून एक 6 महिने वर्षभरानंतर जी काय ॲक्च्युली एक्सप्लोजर होणार आहे रिक्वायरमेंटचं IT क्षेत्रात सुद्धा जगात सगळीकडे, तर आपल्याला त्याचा फायदा घेता येईल सर्वांना. म्हणजे जे आता नवीन येऊ पाहतात त्या क्षेत्रात त्यांना सुद्धा, आणि जे या क्षेत्रात बराच काळ आहेत पण त्यांना पण स्किल चेंज करण्याची गरज आहे, त्यांना सुद्धा त्याचा वापर ऑपॉर्च्युनिटी म्हणून वापर करून घेता येईल. म्हणजे असं आता आपण बघितलं की पॅन्डेमिकमध्ये जसे डॉक्टर, पोलीस किंवा सरकारी यंत्रणेचे कर्मचारी हे जसे करोना योद्धे आहेत, तसं IT साठी सुद्धा हे खूप मोठं युद्ध आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता प्रिपेअर व्हायला लागेल. कारण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इतके दिवस म्हणजे IT म्हणा किंवा IT अलाइड बिझनेसेसमुळे म्हणा, लोक आज घरात सुखावह त्यांचा काळ काढू शकली. बरोबर. ह्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. बरोबर. तर ह्या बदलामध्ये किंवा येणाऱ्या आगामी काळामध्ये मार्केटचे एक्सपेक्टेशन्स काय असणार आहेत इन टर्म्स ऑफ अपॉर्च्युनिटीज ऑर इन टर्म्स ऑफ एखाद्याला करिअर करायचं आहे किंवा एखाद्याचं करिअर ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे पण त्याला आता इम्पॅक्ट झालाय त्याच्यामुळे, तर ह्याच्यामध्ये काय मार्केटचे एक्सपेक्टेशन्स आहेत? मी मगाशी म्हटलं तसं मला असं वाटतं की शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे आपण जर का पुढचे अजून एक 6 महिने जर का विचार केला तर 6 महिने थोडीफार परिस्थिती बिकट असणार आहे नवीन जॉब्सची. कारण सर्वच बिझनेसेस आणि सर्वच कंपन्या त्यांचे काय जे इम्पॅक्ट आहेत ते असेस करतायत आता. त्यामुळे त्यांनाही नक्की माहिती नाही की किती इम्पॅक्ट झाला आहे. म्हणजे गेल्या 3 ते 4 महिन्याचा डेटा आहे पण पूर्ण सुरू कधी होईल, हे इंटरमिटंट लॉकडाऊन्स आणि अनलॉक्स आणि जगात सगळीकडे पण सर्व गव्हर्नमेंट्स आणि सर्व ॲडमिनिस्ट्रेशन्स आर ऑल्सो ट्रायल एरर मेथडवरतीच करतात. कारण हे अनप्रेसिडेंट आहे आणि कोणालाच माहिती नाही त्याच्यामध्ये त्याचं डेव्हलपमेंट कशी होणार आहे, नंतर त्याची लस कधी येणार आहे, त्याचा परिणाम किती असेल, किती लोकांपर्यंत पोहोचेल. तर अजून 6 महिने ते 1 वर्ष ही जा अनसर्टन्टी आहे, त्या अनसर्टन्टीमुळे लोकांनाही त्यांच्या बिझनेसची परिस्थिती काय असणार याच्याबद्दलही अनसर्टन्टी आहे. आणि त्यामुळे कित्येक डिसिजन्स लोक थोडे केअरफुली घेणार. तर त्याचा परिणाम नवीन जॉब क्रिएशनवरती होणार आहे. आणि असं नाही म्हणत की मी कोणी अजिबातच हायर करत नाही आहे, सगळेच लोक थोड्याफार प्रमाणात हायरिंग चालू आहेच आहे. कारण IT क्षेत्रामध्ये पण थोड्याफार प्रमाणात ग्रोथ सगळ्यांची चालू आहे. पण जर का आपण ऑन अन ॲव्हरेज सर्व एकूण जॉब मार्केटचा विचार केला तर परिस्थिती थोडीशी अजून स्लो असेल 3 ते 6 महिने. पण त्याच्यानंतर मला असं वाटतं की परत पूर्वीसारखं आणि त्याच्यानंतर कदाचित थोडं स्पाईकनी पण डिमांड येईल, कारण ती पेंटअप डिमांड असेल. म्हणजे एकदा लोकांना लक्षात आलं की त्यांच्या बिझनेसचं आता पुढच्या 1 वर्षात काय होतंय, मग जे सगळे पॉज केलेले निर्णय होते ते सगळे निर्णय अंमलात आणायला सुरुवात केली की मग एक सर्ज येईल, परत ते सेटल होईस तोपर्यंत. पण त्या काळासाठी म्हणजे ते 6 महिन्यानंतर ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील असं मला वाटतंय, त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी हा बेस्ट टाईम आहे. जे कोणी आयदर त्यामध्ये IT क्षेत्रात असून इम्पॅक्ट झालेला आहे किंवा IT क्षेत्रात येऊ घातलेले आहे किंवा दुसऱ्या क्षेत्रातनं IT क्षेत्रात चेंज करण्याचा विचार आहे, अशा सर्व लोकांसाठी ॲक्च्युली पुढची 6 महिने हा स्वतःला प्रिपेअर करणं साठी अतिशय चांगला वेळ आहे. आणि त्यांनी आपण मगाशी म्हणलं तसं रिसोर्सेस अवेलेबल आहेत, वेळ अवेलेबल आहे. त्यामुळे त्यांनी जर का तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला की आपल्याला आत्ता जॉब नाही आहेत, हा निगेटिव्ह विचार
करण्यापेक्षा आपल्याला 6 महिन्यानंतर खूप ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, तर त्याच्यासाठी मी ती मॅक्सिमाइज कशी करू शकेल याच्यासाठी जर का मी पुढचे 6 महिने प्रयत्न केले तर त्याचा मग चांगला फायदा मिळू शकतो. पण मग साधारण कुठल्या क्षेत्रात म्हणजे ज्यांना करिअर करायचं आहे किंवा ज्यांचे आता करिअर काही कारणामुळे इम्पॅक्टेड आहे, यांनी कुठली क्षेत्र म्हणजे सॉफ्ट स्किल असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल तर कुठल्या क्षेत्रामध्ये काय डिमांड्स आहेत याच्याबद्दल तुम्ही काही थोडी माहिती देऊ शकाल का? तर आता सगळ्यात महत्त्वाच्या ज्या टेक्नॉलॉजीज ज्या अजूनही त्याच्यामधलं ॲक्सेलरेशन अजूनही जे कंटिन्यू होणार आहे ते म्हणजे डेटा आणि डेटा सायन्स रिलेटेड टेक्नॉलॉजीज. त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर आजही खूप डिमांड आहे आणि मला असं वाटतं की पुढचे काही वर्ष त्याच्यामध्ये कंटिन्यूड डिमांड येणारच आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्किल वाढवणं किंवा स्वतःला अपस्किल क्रॉसस्किल करणं हे अतिशय खूप फायद्याचं ठरेल. क्लाउड अडॉप्शन हे या पॅन्डेमिकमुळे ॲक्सेलरेट झालं आहे, त्यामुळे त्यामध्ये पण त्याची डिमांड पण अजून एक पुढचे काही वर्ष तरी वाढत जाणार. त्यामुळे त्याच्यावरती त्या क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीजवरती आपल्याला स्किल हे करणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक गोष्ट अजून एक चेंज म्हणजे की काही कोर इंजिनिअरिंग स्किल्ससुद्धा आजकाल खूप जास्त डिमांडमध्ये आहेत. म्हणजे ॲक्च्युली ज्या लोकांना हार्डवेअर सॉफ्टवेअर कॉम्बिनेशन्स अशा ठिकाणी पण त्याचं डिमांडचं व्हॉल्यूम नसेल, पण ती डिमांड बऱ्यापैकी निश एरियामधली खूप जास्त आहे. आणि वेअरेबल्स म्हणा, ड्रोन्स म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारचे सेन्सर्स म्हणा, किंवा प्रोडक्शन लाईन ऑटोमेशन म्हणा, किंवा काहीही ज्या प्रकारच्या ज्या हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या बाउंड्रीवरच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण डिमांड प्रचंड वाढायला लागलेली आहे. आणि आत्ता अजून एक कसं म्हणेन मी की एज्युकेशन आणि हेल्थकेअर या दोन याच्यामध्ये प्रचंड स्टार्टअप्सची पण नीड आणि ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली. कारण ज्या पद्धतीने सर्व जगातल्या हेल्थकेअर सिस्टीम्स एक्सपोज झाल्या आहेत या पॅन्डेमिकमध्ये, त्यामुळे इतक्या प्रकारचे गॅप्स दिसून आले आणि त्या गॅप्सचा फायदा घेऊन बरेचसे एंटरप्रेनर्स अँड इनोव्हेटर्स आता त्या एरियामधल्या गॅप्स क्लोज करण्यासाठी स्टार्टअप्स जगात सगळीकडे खूप चालू झाले. आणि आत्ता नवीन आपल्याकडे जो अनाऊन्स केलेला हेल्थ आय डीचा इनिशिएटिव्ह आहे, तर जसं इंडिया स्टॅकनी पेमेंट आणि ई कॉमर्स एरियामध्ये प्रचंड फास्ट ट्रॅक केली डेव्हलपमेंट इंडियामधली 2-3 वर्षापूर्वी, तशीच हेल्थकेअर सेक्टरमध्ये आता ते इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल लेवलला प्लॅन्ड आहे. तर त्यामध्ये अजून ती पण एक प्रचंड ऑपॉर्च्युनिटी असं मला वाटतं की बऱ्याच ज्यांना एम्प्लॉयर बनायचे एम्प्लॉई बनण्यापेक्षा त्यांच्यासाठी ही प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि एज्युकेशन क्षेत्रामध्ये तर आपण बघतोच आहे की आता पॅन्डेमिकमुळे जे काय नवीन मॉडेल्स आणि चॅलेंजेस निर्माण दिसायला लागले, तर त्याच्यावरती खूप काम करण्यासारखे. म्हणजे लो बँडविड्थवरती ही हे एज्युकेशन मुलांना कसं अवेलेबल करून देणं इथपासून ते तुमचा ॲक्च्युअल डिग्री कोर्समध्ये कसं मायक्रो लर्निंग एम्बेड करणं आणि कन्व्हेन्शनल सब्जेक्ट प्रॅक्टिकल आणि टेस्ट या फॉर्मॅटपेक्षा कसं एज्युकेशन वेगळ्या पद्धतीने बनवता येईल याच्यामध्ये या सर्व म्हणजे फार K-12 पासून ते प्रोफेशनल एज्युकेशनपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये भरपूर जास्त ऑपॉर्च्युनिटी आणि भरपूर जास्त गॅप्स या पॅन्डेमिकमुळे दिसून आल्या आहेत आणि जगात सगळीकडे. त्यामुळे त्या 2 क्षेत्रामध्ये माझ्या मते प्रचंड ऑपॉर्च्युनिटी ज्यांना एंटरप्रेनर बनायचं आहे ते चांगले आयडियासाठी आणि टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअपसाठी अतिशय चांगली वेळ आहे. म्हणजे पुढचे 2-3 वर्ष प्रचंड काम होईल या क्षेत्रामध्ये. पण मग ह्याचा आत्ताच्या बिझनेस मॉडेल्समध्ये आणि ऑपरेटिंग मॉडेल्समध्ये काय फरक होणार आहे किंवा पुढचे रोल्स काय असणार आहेत? फ्युचर डिमांड्स ज्याच्याबद्दल आपण म्हणतोय हे काय असणार आहेत? म्हणजे पूर्वी कसं होतं की आय टीमध्ये जर लागला तर टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असे 1-2 ट्रॅक असायचे की एक टेक्नॉलॉजीहून आर्किटेक्ट व्हायचा, CTO पोझिशनपर्यंत जाऊ शकायचा, दुसरा गव्हर्नन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ह्याच्यातनं CEO किंवा CEO ह्या लेवलला, म्हणजे एक मॅनेजमेंट कॅडर आणि एक टेक्नॉलॉजी कॅडर असं आपण जर बघितलं तर आता हे बिझनेस मॉडेल पण आता चेंज होत आहेत आणि ऑपरेटिंग मॉडेल्स पण चेंज होत आहेत. तर ते काय असणार आहेत आणि त्याचा मुळे होणारे वेगवेगळे जॉब्स किंवा फ्युचर रोल्स काय असणार आहेत?
तर मी असं म्हणेन की दोन जे फंडामेंटल एक पहिला फंडामेंटल चेंज असं झाला आहे की जेव्हा आणि हे मी इंडियन आय टी इंडस्ट्रीच्या अनुषंगाने जास्त सांगेन आणि टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये थोडंसं प्रत्येक ठिकाणी त्याचं व्हेरिएशन आहे. पण आय टी सर्व्हिसेस कंपन्या ज्या इंडियामधल्या आहेत त्यांच्यामध्ये जर का आपण बघितलं तर मागच्या म्हणजे 15 ते 20 वर्षापूर्वी जी ग्रोथ झाली त्यावेळी मॅनेजमेंट केडरमध्ये ती ग्रोथ जास्त झाली. टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट केडर मी म्हणेल की बरोबरीने ग्रो झालं, कारण या सर्व कंपन्यांचं स्केल वाढलं, कॉम्प्लेक्सिटी, ग्लोबल डिलिव्हरी मॉडेल हे पहिल्यांदाच नवीन होतं, सर्व लोक ते टेस्ट आउट करत होते. या सर्व चेंजेसमुळे टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट दोन्ही इक्वली ग्रो झाले. पण आता मागच्या 5 वर्षामध्ये जर का बघितलं आपण तर मॅनेजमेंट केडर हे सिग्निफिकंटली श्रिंक होत आहे आणि टेक्नॉलॉजी केडर खूप जास्त ग्रो होत आहे. आणि हा एक सुद्धा फंडामेंटल मिडल मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनाचा चेंज होता की जे लोक एक ठराविक तुमचा करिअर पाथ असा होता की काही काळ टेक्नॉलॉजी केडरमध्ये काम केलं की 50%पेक्षा जास्त लोक मॅनेजमेंट केडरमध्ये वळायची आणि मग त्याच्यावरती त्यांचा ग्रोथ व्हायची. आता ते पर्सेंटेज 10 आणि 15% आले आणि 70 आणि 80% लोकांना टेक्नॉलॉजी केडरमध्येच ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्याच्यातच त्यांनी ग्रो करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या जोडीला काही नवीन जॉब प्रोफाईल्स निर्माण झालेत आणि ते मी म्हणेल की शक्यतो डेटा सायन्स आणि डेटा सायंटिस्ट या पार्टमध्ये या फील्डमध्ये काही नवीन इंटरेस्टिंग जॉब प्रोफाईल्स निर्माण झाले की जे टेक्नॉलॉजिस्ट म्हणता येणार नाही, पण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही पर्टिक्युलर डोमेनमधले म्हणजे मॅथमॅटिक्स, टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री या तिघांचं एकत्र येऊन काही रोल्स तयार झाले. म्हणजे की ज्या लोक ज्यांना स्टॅटिस्टिकल टेक्निक्स चांगली समजतात आणि मॅथमॅटिक्सची बॅकग्राऊंड आहे आणि मग पायथन, आर अशासारख्या काही टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स आणि थोडंफार प्रोग्रॅमिंग करता येतं आणि मग हेल्थकेअर असेल किंवा रिटेल असेल किंवा सेल्स असेल किंवा फायनान्स असेल या डोमेनमधलं ज्ञान आहे, असे कॉन्फ्लुएन्स होऊन जे रोल्स तयार झाले ते खूप नवीन रोल आहेत. कारण पूर्वी असं होतं की तुम्ही म्हणजे एक खूप स्किलची प्युरिटी होती, म्हणजे तुमचं हे स्किल असेल तर तुम्ही या करिअर ट्रॅकमध्ये जाता, हे स्किल असेल तर त्या करिअर ट्रॅकमध्ये जाता. तर नवीन याच्यामध्ये नवीन जे काही रोल्स निर्माण झाले त्याच्यामध्ये बहुतेक सर्व लोकांना मल्टी स्किल आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं स्किल्स एकत्र येणारं याची गरज निर्माण झाली आणि मला वाटतं की त्याचा परिणाम एज्युकेशन क्षेत्रात पण झाला आहे. जर का जे आता प्रोग्रेसिव्ह इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत तू बघितल्यास जर का भारतातल्या सुद्धा, तर त्या सर्व इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्समध्ये सायकोलॉजी, सोशॉलॉजी आणि या रिलेटेड इकॉनॉमिक्स आणि फायनान्स अशा रिलेटेडचे सब्जेक्ट्स बऱ्यापैकी जास्त इंट्रोड्यूस झाले. बायोलॉजी रिलेटेड सब्जेक्ट्स इंट्रोड्यूस झाले, कारण प्रत्येक जे काय पुढचा टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन आहे त्याच्यामध्ये मल्टी स्किल आणि मल्टी डिसिप्लिनरी स्किल्स या गोष्टीची गरज खूप जास्त आहे आणि याचा परिणाम मला असं वाटतं की आपल्या एज्युकेशन क्षेत्रात अजून जास्त होईल पुढचे 5 वर्ष. तो आता हळूहळू होत आहे. भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये हा ऑलरेडी खूप जास्त झालेला दिसतो. त्यांचे जर का तुम्ही आता डिग्री कोर्सेस बघितलेत तर बहुतेक सगळे मल्टी डिसिप्लिनरी डिग्री कोर्सेस आहेत आणि भारतात सुद्धा ते काही प्रोग्रेसिव्ह इन्स्टिट्यूट्सनी ऑलरेडी चालू केले आहेत, बाकीच्या इन्स्टिट्यूट सुद्धा आता अडॉप्ट करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये ते एक मेजर रेव्होल्युशन होईल की ज्यांनी वेगळा स्किल सेट आणि मग वेगळा रोल असे आणि मल्टी डिसिप्लिनरी रोल्स असे हे या क्षेत्रामध्ये पण निर्माण होतात. पण मग आत्ता याच्या जर एखाद्याला आपलं हे भाषण ऐकताना किंवा आपण तुम्ही जे ॲड्रेस करताय सध्या ह्याच्यामधनं जर एखादी गोष्ट करायची झाली पुढच्या 5 महिन्यात, जसं तुम्ही म्हणलात की आपल्याकडे पुढचे 4 महिने 5 महिने आहेत आणि त्याच्यानंतर एखादा स्पाईक येण्याची शक्यता आहे की ज्याच्यामध्ये ही अपॉर्च्युनिटी म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो, तर असे कुठले कोर्सेस किंवा असे कुठले लो हँगिंग फ्रुट्स आहेत की जे ते पिकअप करू शकतात? मी सांगेन की जे लोक ऑलरेडी आय टी क्षेत्रामध्ये आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी प्रोग्रॅमिंगचा बेस आहे अशा लोकांनी डेटा, क्लाउड, AI, ML या एरियामध्ये जर का जे काही बरेचसे म्हणजे युडीमी असेल, कोर्सेरा असेल किंवा इवन इंडिव्हिज्युअल प्लॅटफॉर्म्सनी असं केलेले सर्टिफिकेशन कोर्सेस असतील, AWS सर्टिफिकेशन आहे, अजूरचं सर्टिफिकेशन आहे आणि सो ऑन सो फोर्थ, खूप कोर्सेस आणि खूप सोर्सेस अवेलेबल आहेत. तर या 4 एरियामध्ये जर का त्यांनी
फर्दर सर्टिफिकेशन किंवा स्किल्स क्रॉस स्किलिंग अपस्किलिंग केलं तर त्याचा त्यांना खूप जास्त फायदा होईल जेव्हा ही डिमांड पिकअप होईल त्यांच्यासाठी. जे लोक आता आय टी क्षेत्रात नवीन येऊ घातलेले म्हणजे जे आता यावर्षी ग्रॅज्युएट होतात किंवा मागच्या वर्षी ग्रॅज्युएट झाले तरी ज्यांना आय टी क्षेत्रात जायचं आहे त्यांच्यासाठी मी म्हणेल की एरिया सेमच राहतील पण त्यांनी कोअर टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स आणि मॉडर्न सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स म्हणजे अजाईल असेल डेव्हऑप्स असेल हे जे काही नवीन वेज ऑफ वर्किंग सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये वेगाने अडॉप्ट होत आहेत त्यावरती जर का पुढच्या 4-5 महिन्यात फोकस करून आणि त्याच्यावरती आपली स्किल डेव्हलप केलं तर त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल जर का त्याच्यामध्ये जेव्हा ही डिमांड वाढायला लागेल तेव्हा. आणि ज्या लोकांना जे नॉन आय टी क्षेत्रामधनं आय टी क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करत आहेत त्यांनी मला असं वाटतं की डेटा सायन्स आणि स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आणि अल्गॉरिथम्स या अनुषंगाने जर का एरियामध्ये प्रयत्न केला तर त्याचा त्यांना म्हणजे त्यांच्या डोमेनचा फायदा घेऊन जर का याचे कोर्सेस केले म्हणजे कोणी जर का आता फायनान्स क्षेत्रामध्ये असेल तर त्यांनी फायनान्स क्षेत्रात असताना जर का डेटा सायन्स अल्गॉरिथम आणि या कॉन्सेप्टचा अभ्यास केला तर त्यांना ते स्विच ओव्हरसाठी खूप फायदा होईल कारण याची पण भरपूर जास्त डिमांड येईल असं मला वाटतं जे लोक इतर इंडस्ट्रीमधनं किंवा इतर फंक्शन्समधनं आय टीमध्ये येऊ इच्छित. असा एक लोकांचा मनामध्ये एक गैरसमज म्हणूया किंवा एक शंका असते की मी आता वयाच्या 40s मध्ये 50s मध्ये आहे आणि हार्डली आता म्हणजे जर बघितलं तर 58 आपल्याकडे अजूनही ऑफिशियल रिटायरमेंट एज आहे तर या पेसला मी कॉम्पिट कसं करू हा एक विषय. आणि दुसरा विषय त्याच्यातच असाही आहे की माझ्याबरोबर एक फ्रेश ग्रॅज्युएट बाहेर पडतोय तोही तीच टेक्नॉलॉजी शिकतोय जी मी शिकतोय तर ह्या दोघांमध्ये एम्प्लॉयर किंवा जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा कसा फरक बघितला जातो. तर मी असंच म्हणेन की जे लोक एक्सपिरियन्स्ड आहेत आणि मी स्वतःच्या अनुभवावरनं याच्यात सांगू इच्छितो की टेक्नॉलॉजी स्किल हा एक भाग असतो जो आपल्याला जॉबमध्ये आपल्याला गरज असते. म्हणजे मी जर का एखादा डेव्हलपर जेव्हा हायर करतो आणि मी समजा पायथन डेव्हलपर प्रोजेक्टसाठी हायर करत असेल तर त्याच्यात पायथन येणं ही एक रिक्वायरमेंट झाली पण ज्या इतर रिक्वायरमेंट त्याच्याबरोबर असतात की ज्याच्यामुळे तो टीममधला सगळ्यात चांगला प्रोग्रामर बनतो त्या ज्या इतर रिक्वायरमेंट हे याच्यामध्ये ज्या लोकांना अनुभव आहे त्यांच्यासाठी ॲक्च्युली या गोष्टीचा फायदा आहे. त्यामुळे कारण त्यांना प्रोग्रामिंग चांगलं कसं करायचं आणि काय पद्धतीने म्हणजे जो स्ट्रक्चर्ड थिंकिंग आहे की जे त्यांचं 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये जे डेव्हलप झालेलं आहे तो तुमचा ॲडव्हान्टेज आहे. त्याचा तो आपण आपला मानसिक दृष्टिकोन असा ठेवला की अरे माझं स्किलसेट लेगसी आहे आणि मी आता नवीन स्किलसेटमध्ये कोणाशी तरी कम्पीट करतोय मग माझा डिसएडव्हान्टेज आहे असा माइंडसेट ठेवण्यापेक्षा त्यांनी असं विचार करायला पाहिजे की अरे मी 10 वर्ष प्रोग्रॅमिंग केलं त्यामुळे 10 वर्ष प्रोग्रॅमिंग केल्यानंतर माझा जो अनुभव आहे तो अनुभवामधून आय शुड बी एबल टू बिकम अ बेटर प्रोग्रामर इन टर्म्स ऑफ कारण माझी क्वालिटी माझी स्ट्रक्चर थिंकिंग करण्याची पद्धत माझा अनुभव की काय चुका होतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आणि त्या मी कशा अवॉइड केल्या पाहिजे हा जो माझा अनुभवाचा ॲडव्हान्टेज आहे तो माझ्या अनुभवाचा ॲडव्हान्टेज मी वापरला पाहिजे. जर मी मी जे या माइंडसेटने गेलो की अरे मी ॲक्च्युली डिसएडव्हान्टेज आहे आणि त्याला जेवढं येतं तेवढं मला या नवीन लँग्वेजमधलं येत नाहीये तर त्या विचारसरणीमुळे तुम्ही तुमचा ॲडव्हान्टेजही सोडता आणि मग तुम्ही डिसएडव्हान्टेज तर असतोच त्या नवीन एरियातल्या अनुभवाचा. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा झाला की सगळ्यात बिगेस्ट प्रॉब्लेम ज्या अनुभवी लोकांचा नवीन गोष्टी शिकण्यामध्ये काय असतो तर वी रिफ्यूज टू अनलर्न. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की मी मागे इतके वर्ष घालून जे अनुभवातनं जे काय शिकलो ते मी विसरलं नाही पाहिजे. तर काही बाबतीमध्ये असं असतं की काही जे नवीन पॅराडाईम्स जेव्हा येतात तेव्हा त्या नवीन पॅराडाईम्समध्ये जुनं विसरणं ही सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप असते नवीन शिकण्यासाठी आणि ती जर का आपण करू शकलो नाही अगेन परत हा माइंडसेटचा हे आहे ती जर का आपण करू शकलो नाही तर मग आपण कायम
जी नवीन गोष्ट आपण शिकायला जातोय तर त्याच्यामध्ये आपण ती रेजिस्ट करत जातो. त्यामुळे मला असं नाही वाटत की वयवर्ष 60 असेल, वयवर्ष 50 असेल, वयवर्ष 40 असेल, नाहीतर वयवर्ष 30 असेल, नाहीतर 20 असेल. या कुठल्याही वयामध्ये आपली ॲबिलिटी टू लर्न, फंडामेंटल ॲबिलिटी टू लर्नमध्ये काही फरक नाही आहे. तो ॲबिलिटी टू लर्नमध्ये जो फरक येतो तो म्हणजे आपण रिफ्यूज टू अनलर्न, आणि ओल्डर वी गेट मोर वी होल्ड ऑन टू व्हॉट वी हॅव लर्न. आणि तो जो एक म्हणजे विचारसरणी आपण ती ठेवायला पाहिजे की अरे आता हे या पॅराडाईममध्ये आता नवीन जे काय चेंज झालं आहे त्यानुसार मी पूर्वी ज्या पद्धतीने केलं ते मी पूर्ण विसरून जाणार आहे आणि मी नवीन यांनी त्याच्याकडे बघणार आहे. तर आमच्या LTIमध्ये आम्ही त्याला हे म्हणतो की एव्हरीबडी शुड लर्न विथ अ चाइल्ड लाईक क्युरिओसिटी. सो यू गॉट टू हॅव अ बिगिनर्स माइंड. जर तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमला मी एक्सपर्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं तर मला असं वाटतं की ह्या 3 पद्धती, त्या 3 मधलं कुठलं तरी एक सोल्युशन त्याला लागू पडणार आहे. क्रिएटिव्हिटी. हां, त्याच्याऐवजी जर का मी बिगिनर म्हणून बघितलं तर पॉसिबिलिटी इन्फायनाईट असते. तर त्यामुळे प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना किंवा नवीन प्रॉब्लेम बघताना मी जर का तो चाइल्ड लाईक क्युरिओसिटी आणि बिगिनर्स माइंडनी त्याच्याकडे बघितलं तर मग एज बिकम्स जस्ट अ नंबर. त्याला शोशिन अशी एक झेनमधली टर्मिनॉलॉजी आहे, दॅट स्टँड्स फॉर बिगिनर्स माइंड. तर ते प्रॅक्टिसिंग दॅट इज अ फंडामेंटल थिंग जे आम्ही आमच्या कंपनीमध्ये सर्व लोकांना ते इम्बाईब करायला सांगतो की एव्हरीबडी, ईच ऑफ अस नीड्स टू हॅव दॅट चाइल्ड लाईक क्युरिओसिटी अँड बिगिनर्स माइंड. नो मॅटर हाऊ एक्सपिरियन्स्ड वी आर, नो मॅटर हाऊ एक्सपर्ट वी फील वी आर. But if we start with a beginner's mind and a childlike curiosity, there is no way. मग 50 वर्ष असली काय आणि 20 वर्ष असली काय, शिकायला मध्ये काहीच फरक नाही. आतापर्यंत आपण बघितलं की टेक्नॉलॉजी किंवा आत्ताच्या जे चेंजेस होत आहेत त्याच्याबद्दल, पण याच्यामध्ये सॉफ्ट स्किलचा काय रोल राहणार आहे गोईंग फॉरवर्ड? कारण आता जसं रीच वाढलाय तसं इंडिव्हिज्युअली ॲक्सेसिबिलिटी पण वाढली, तर सॉफ्ट स्किलचा इम्पॅक्ट काय असणार आहे? ॲक्च्युली कुठल्याही क्षेत्रामध्ये माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जे काय ज्ञान आहे किंवा आपलं जे काही नॉलेज आहे किंवा जो एक्सपिरियन्स आहे तो जर का आपल्याला आर्टिक्युलेट करता आला नाही तर एनिवे यू विल हॅव अ मेजर डिसएडव्हान्टेज. त्यामुळे आर्टिक्युलेटिंग युअर नॉलेज, युअर एक्सपिरियन्स, युअर थॉट्स हे फंडामेंटल सॉफ्ट स्किल आहे. आणि माझ्या मते असं माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की लोकांना असं वाटतं की सॉफ्ट स्किल म्हणजे मला खूप पॉलिश्ड इंग्लिश बोलता यायला पाहिजे किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये जी लँग्वेज मी हे करणार असेल त्या लँग्वेजचं ज्ञान हॅज व्हेरी लिटिल टू डू इन सॉफ्ट स्किल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सॉफ्ट स्किलमधली ही आहे की क्लॅरिटी ऑफ थॉट. तर तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला जो विचार मांडायचा आहे तो क्लिअर असेल तर तुमची भाषा अशुद्ध असली किंवा थोडी तोडकी मोडकी असली तरी कोणाचंही त्याच्याकडे लक्ष जात नाही. तुमचा विचार लोकांपर्यंत पोहोचतो आणि तुमचा जर का क्लॅरिटी ऑफ थॉट नसेल तर तुम्ही कितीही लँग्वेज भाषेवरती प्रभुत्व असलं तरी तो मुद्दा समोरच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सॉफ्ट स्किलमध्ये सॉफ्ट स्किलसारखी जी लोकांना माझ्या मते डेव्हलप करण्याची गरज आहे ही ती क्लॅरिटी ऑफ थॉट आहे. जो कुठला तुमचा मुद्दा असेल त्याच्यावरती तुमचा विचार स्वतःशी क्लिअर पाहिजे. आणि तो स्वतःशी क्लिअर कधी होतो की ज्यावेळी आपण सेल्फ डाऊटमधनं बाहेर येतो. जो कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे की मी योग्य विचार केलेला आहे, मला जे काय माहिती आहे त्यानुसार मी सर्व माहिती वापरून ह्या निर्णयापर्यंत पोहोचलो. तर तुम्हाला जो कॉन्फिडन्स पाहिजे त्या तुमच्या विचाराबद्दलचा, तो जर कॉन्फिडन्स असेल आणि ती क्लॅरिटी ऑफ थॉट असेल तर तुम्ही तो मुद्दा प्रभावीपणे मांडू शकता. आणि ते सॉफ्ट स्किल प्रत्येक क्षेत्रात कुठल्याही लेवलला महत्त्वाचंच आहे. आता या आजच्या क्षेत्रामध्ये जेव्हा पेस ऑफ चेंज जास्त आहे किंवा हे डिजिटलायझेशनमुळे जे डायरेक्ट कनेक्शन तुमचं डायरेक्ट एक्सपोजर तुम्हाला तुमच्या सगळ्याच इकोसिस्टीमला असतं, म्हणजे तुमच्या कस्टमर्सला असतं, पार्टनर्सला असतं, एम्प्लॉईजला असतं. आता आपण इथे बसून काही हजार लोकांशी या माध्यमातून संवाद जेव्हा साधतोय तेव्हा हे जे एक्सपोजर असतं ते एक्सपोजर या डिजिटल युगामुळे प्रत्येकाला झालंय. आणि त्यामुळे जर का आपल्याला आपला विचार मांडता आला नाही प्रभावीपणे तर आपण मागे राहण्याची शक्यता आहे.
पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की जर का मला जरी माझा विचार नीट मांडता आला नाही तरी पण मला जर का चांगला बॉस असता तर तो प्रयत्न करून मला समजून घेत होता आणि म्हणून मग मला हे माझं कम्युनिकेशन किंवा माझे सॉफ्ट स्किल्स एवढे चांगले नसले तरी मला त्याचा फायदा. दुष्परिणाम झाला नाही. पण ते सुद्धा मला वाटतं तेव्हाही तसं नव्हतं, कारण शेवटी कोणाही माणसाची समजून घेण्याची तुमची कपॅसिटी, तुम्हाला समजून घेण्याची कपॅसिटी 80% तुमच्यावर अवलंबून असते आणि 20% त्या माणसावर अवलंबून असते. कारण शेवटी तुम्हाला तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट नसेल तर कोणीच तुमच्या डोक्यात काय चाललंय हे समजून घेऊ शकणार नाही. त्यामुळे भाषा हा दुय्यम मुद्दा आहे. मीडियम येते. हा ते आणि त्याच्यात आजकाल एनिवे जगात खूप जास्त टॉलरन्स आलाय, कारण सगळीकडेच या SMS आणि फास्ट याच्या युगामध्ये सगळ्याच लोकांची भाषा या स्लँग होत गेलेल्या असल्यामुळे तिथे तुम्ही आता आपण बोलतोय सुद्धा, आपण ना मराठी बोलतोय ना इंग्लिश बोलतोय, तर त्या पद्धतीने सगळ्याच ठिकाणी आता मिक्सर झाले. त्यामुळे भाषा चांगली येत नसणं हे ऍक्च्युली आता कमीत कमी महत्वाचं होत चाललंय. पण त्याच्यामुळे तुमचा क्लॅरिटी ऑफ थॉट जास्त एक्सपोज व्हायला लागलाय. पूर्वी काही वेळेला चांगली भाषा वापरून तुम्ही कव्हर करू शकत असाल, हाईड करू शकत असाल, आता ते करू नाही शकत. त्यामुळे क्लॅरिटी ऑफ थॉट हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स आणि स्वतःचा विचार स्वतःशी क्लिअर असणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्यात काही असं इंटरव्हेन्शनची गरज नाही, पण प्रत्येकाने सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतर्मुख होण्याची गरज आहे. की दुसऱ्या कोणाला तुम्ही काही सांगू शकता, पण तुम्हाला माहिती आहे की माझ्यातल्या काय उणीव आहेत किंवा कुठल्या एरियामध्ये माझा कॉन्फिडन्स किंवा माझा विचार किंवा माझं स्किल कमी पडलं, आणि मग त्यानुसार स्वतःशी प्रामाणिक राहून त्याच्यावरती काम केलं तर आय थिंक. पण म्हणजे आता आपण हे बघितलं की सॉफ्ट स्किल आहे, टेक्नॉलॉजी आहे, तर जेव्हा एखादा एम्प्लॉयर इंटरव्ह्यूज कंडक्ट करत असतो तेव्हा तो काय बघतो किंवा अशा काय कुठल्या तुम्ही टिप्स देऊ शकता की जेणेकरून ह्या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या आत्मसात तर नक्कीच तुम्ही प्रभावीपणे तुमचा इंटरव्ह्यू देऊ शकाल किंवा एखादी गोष्टीला अपॉर्च्युनिटी मला कन्वर्ट करू शकाल. आय थिंक इंटरव्ह्यूच्या बाबतीतलं सुद्धा म्हणशील तर ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या पण प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी आता चेंज होत चालली. त्यामुळे चांगली गोष्ट एक अशी झाली की इंटरव्ह्यू पण जे काय पूर्वी फक्त एक 40-45 मिनिटं 1 तासाचे प्रश्नोत्तर असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर का अँझायटी असेल किंवा कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमची लँग्वेजवरचं प्रभुत्व कमी आहे, तर त्यामुळे जो येणारा नर्वसनेस असेल तर त्याचा इम्पॉर्टन्स आता कमी होत चालला आहे. कारण आता बहुतेक सर्व लोक बऱ्यापैकी ॲक्टिव्ह म्हणजे कोडिंग चॅलेंज असेल, हॅकथॉन असेल किंवा कुठल्या तरी प्रकारचं ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं स्किल ॲक्च्युअली दाखवता येईल अशा इंटरव्ह्यू प्रोसेसेसचं अडॉप्शन करायला लागेल, विच इज ॲक्च्युअली गुड. की त्याच्यामुळे जे तुम्हाला काम करायचं आहे त्या कामाच्या स्किलवरती तुमचं टेस्ट होते, ना की तुमचं कॉन्फिडन्स आणि याच्यावरती. त्यामुळे तो एक चांगला बदल होत चाललाय. बहुतेक सगळ्या ठिकाणी त्याचं अडॉप्शन होत चाललंय. तरी पण शेवटी काही स्टेजमध्ये एक इंटरव्ह्यू प्रोसेस ही असणारच आहे. तर त्याच्यामध्ये जर का आपण काय विचार करावा असं विचारशील तर पहिली गोष्ट की कॉलेजमधली वायवा आणि जॉबचा इंटरव्ह्यू याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा असतो की कॉलेजमध्ये उद्देश असा असतो की तुम्हाला काय येत नाही ते बघायचं, आणि जेव्हा तुमचा जॉबमध्ये इंटरव्ह्यू असतो तो बरोबर उलटं असतं की तुम्हाला काय येतंय याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे जेव्हा जॉब इंटरव्ह्यू देताना एखादा प्रश्न आपल्याला विचारला आणि त्या प्रश्नाचा एरिया आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला त्याच्याविषयी अँझायटी वाटण्याचं कारण नाही. कारण अपेक्षा जॉबमध्ये मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा मी विचारलेल्या सर्वच गोष्टींची माहिती त्या कॅन्डिडेटला असावी अशी माझी अपेक्षा नसतेच. मी एक 10 प्रश्नांची साधारणतः एरिया ठरवलेली असते आणि मी सुरुवात करतो, आणि मग ज्या एरियामध्ये मला त्या माणसाला माहिती असं दिसतं मग त्या एरियामध्ये तुम्ही डीप जातो. त्यामुळे मला तो माणूस आधी माहिती नसल्यामुळे मी ब्रॉड 5-6 एरियामधनं सुरुवात करतो टू फाइंड आउट की यातल्या कुठल्या एरियामध्ये या माणसाला एक्सपर्टीज आहे. तर त्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे की लोकांचा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर ते ट्रान्सपरंटली मला या एरियातली माहिती नाही असं सांगण्यापेक्षा ते काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. दॅट इज द वर्स्ट इम्प्रेशन यू कॅन क्रिएट, वेअर यू आर ट्राईंग टू आन्सर अ क्वेश्चन दॅट यू डोंट नो एनिथिंग अबाउट.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यामुळे काय होतं की मग आपण जे उत्तर देत आहे त्या उत्तरापेक्षा खूप जास्त बोलतो. दॅट इज अ सेकंड प्रॉब्लेम की तुम्ही ते बरळत राहता आणि मुद्द्याचं जे बोलायचं ते राहून जातं. हा सेकंड निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होतं. आणि थर्ड प्रॉब्लेम असा क्रिएट होतो की तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घालवता फॉर द इंटरव्ह्युअर टू टेक हिम इन द एरिया दॅट यू नो. तुम्ही ज्या गोष्टीला तुम्हाला सुद्धा इंटरव्ह्यू सगळ्यात चांगला कधी होईल की तुम्हाला ज्या एरियातलं खरंच येतं आणि ज्या एरियाची खरंच आवड आहे त्या एरियामधलं विचारलं. आणि इंटरव्ह्युअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला इंटरव्ह्यू कधी होईल की मी जर का तुला येणाऱ्या एरियामधलं विचारलं तर मला खरी तुझी स्ट्रेंथ कळेल की ज्यासाठी मी तुला हायर करते. त्यामुळे त्या चांगला इंटरव्ह्यू होण्यासाठी आपण ज्या एरियातलं आपल्याला खूप जास्त माहिती नाही त्या एरियातलं उत्तर देत राहिलो तर आपण वेळ वाया घालवतोय. कारण शेवटी त्या माणूस जेव्हा 20 लोकांना इंटरव्ह्यू करणार असतो एका पोझिशनसाठी तर त्यांनी ठरवलं असतं 15-20 मिनिटानंतर 30 मिनिटानंतर त्या माणसाने ठरवलं असतं की याच्या पुढे आपण कंटिन्यू करण्यात अर्थ आहे की नाही. तर त्याच्यात तुम्ही जर का तुम्हाला ज्या एरियात चांगलं येतं त्याच्यामध्ये त्यांना घेऊन न जाता न येणाऱ्या एरियातच उत्तर देत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता आणि मग त्यावेळी इम्प्रेशन आणि मग द पर्सन इज मूव्ड ऑन. मग त्यांनी एकदा ठरवलं की अरे हे नाही हा कॅन्डिडेट सुटेबल नाही. मग नंतर औपचारिकता म्हणून पुढचे 10-15 मिनिटं काही प्रश्न विचारून इंटरव्ह्यू बंद होतो. आणि मग त्यावेळी कॅन्डिडेट्सना असं वाटतं की माझा इंटरव्ह्यू काही खराब नाही गेला मग मी का नाही सिलेक्ट झालो. तर ते हे असतं की तुझा इंटरव्ह्यू खराब गेलाय की नाही हे तुम्हाला कळत नाही. कारण अनलाईक कॉलेज इथे लोक तुमच्या चुका काढण्यात इंटरेस्टेड नसतात. तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर दे मूव्ह ऑन. त्यामुळे तुला कळत नाही की आपण चुकीचं उत्तर दिलं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझा इंटरव्ह्यू तर नॉर्मल झाला पण मग मला का सिलेक्ट नाही केलं. तर त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे की आपल्याला ज्या एरियामध्ये कळतंय त्या एरियामध्ये आपण इंटरव्ह्यूला कसं घेऊन जाऊ त्या दृष्टीने आपण उत्तर दिलं पाहिजे. आतापर्यंत आपण हे सगळं जे बघितलं हे करिअरच्या दृष्टिकोनातनं नोकरीच्या दृष्टिकोनातनं. पण एखाद्याला सेल्फ एम्प्लॉयमेंटच करायची असेल किंवा एम्प्लॉयरच बनायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? माझं ॲक्च्युली म्हणणं असं आहे की आत्ताचा वेळ बघितली तर ही सगळ्यात चांगली वेळ आहे ॲक्च्युली एंटरप्रेनरसाठी. कारण मी म्हटलं तसं की डिस्रप्शन टेक्नॉलॉजीचं खूप आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी नवीन ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात, नवीन पॉसिबिलिटीज क्रिएट होतात. दुसरी गोष्ट पॅन्डेमिकमुळे हेल्थकेअर आणि एज्युकेशन क्षेत्रामध्ये प्रचंड जास्त डिस्रप्शन निर्माण झालं. त्यामुळे ती क्षेत्र त्या डिस्रप्शनसाठी किंवा एंटरप्रेनरसाठी खूप आत्ता चांगली एरिया आहे. तिसरी गोष्ट की आत्ता इन जनरल टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअपला खूप प्रकारचं फंडिंग अवेलेबल आहे मार्केटमध्ये. देर आर लॉट्स ऑफ एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, सर्व प्रकारचे लोक की ज्यांना प्रचंड जास्त लिक्विडिटी अवेलेबल आहे, लुकिंग फॉर राईट ऑपॉर्च्युनिटीज फॉर इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जर का तुमची आयडिया खरंच चांगली असेल आणि तुम्ही त्या आयडियासाठी पॅशनेट असाल तर खूप जास्त चांगली वेळ आहे आता. तर मी सुद्धा आता माझ्या कंपनीसाठी किंवा स्वतःसाठी जेव्हा कित्येक स्टार्टअप्स इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज म्हणून इव्हॅल्युएट करतो तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात गेलं पाहिजे की आपण इन्व्हेस्टर्स जी लीडरशिप टीम असते, जो एंटरप्रेनर असतो त्या एंटरप्रेनरवरती इन्व्हेस्ट करतो. आयडियावरती पण करतो पण आयडियावरती कमी करतो, एंटरप्रेनरवरती जास्त करतो. कारण त्यांना माहिती असतं की एक आयडियाने तुम्ही सुरुवात करता पण जेव्हा त्याचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा कंपनी बनते तोपर्यंत ती आयडिया बऱ्यापैकी मॉर्फ झालेली असते. कारण जसं तुम्हाला त्या क्षेत्रामधलं कळत जातं, जसं तुम्ही ती बीटा टेस्ट करत जाता कस्टमर बरोबर, तशा नवीन नवीन आयडियाने नवीन नवीन ॲव्हेन्यूज ती आयडिया मॉर्फ करत जाते. त्यामुळे ज्या आयडियावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स मागायला जाता आणि ज्या आयडियावर तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस किंवा कंपनी लॉन्च होते याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे आणि हे असल्यामुळे इन्व्हेस्टर कम्युनिटी आयडिया इव्हॅल्युएट करते पण आयडियापेक्षा एंटरप्रेनरवरती लोक पैसे इन्व्हेस्ट करतात आणि तुम्ही किती पॅशनेट आहात त्या आयडियासाठी या गोष्टीवरती ते खूप जास्त अवलंबून असतं. त्यामुळे मी असं म्हणेन की हा जो आत्ता काळ आहे एंटरप्रेनरसाठी खूप चांगला काळ आहे आणि एक्स्पेशली टेक्नॉलॉजी लेड किंवा टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप्स करण्यासाठी. त्यामुळे ज्या लोकांना खरंच चांगली आयडिया आणि महत्त्वाची गोष्ट पॅशन असेल
त्या आयडिया मागची कुठलीही जी तुम्ही क्षेत्र निवडलं असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर का पॅशन असेल तर आय वुड से जरूर एंटरप्रेन्योर त्याच्यासाठी ट्राय करा. ऑफकोर्स प्रत्येक इंडिव्हिज्युअली साठी लागणारं तुमचा माइंडसेट किंवा तुमचा पिंड आहे की नाही हे प्रत्येकाला आपापलं माहिती असेल आणि ते त्यांचं इव्हॅल्युएट करायला लागेल. पण आय थिंक इट इज इवन इफ यू फेल इन युअर फर्स्ट स्टार्टअप इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स अँड ग्रेट टाइम टू हॅव एक्सपिरियन्स. आणि इंडस्ट्रीसुद्धा म्हणजे मी सुद्धा ॲक्च्युली कित्येक वेळा रिक्रूट करताना फेल्ड स्टार्टअपमधले लोक रिक्रूट करतो बिकॉज आय फील की they are far more equipped to deal with the problems than people who have actually been in a conventional job. So काय करायचं नाही त्यांना नक्की माहिती. आणि काय चुकतं महत्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा स्वतः एम्प्लॉयर आणि एंटरप्रेन्योर बनता आणि जेव्हा अजून 2, 4, 20, 40, 200 लोकांची च्या जॉबची जेव्हा तुमच्यावरती जबाबदारी असते दॅट प्रोसेस ऑफ मॅच्युरिटी is significantly more valuable than what you will get as an employee. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जरी स्टार्टअप सगळे सक्सेसफुल नाही झाले तरी इवन डुईंग अ स्टार्टअप दॅट माइट फेल बट इफ यू हॅव अ पॅशन अँड अन आयडिया विच इज रिअली रिलेव्हंट अँड डिफरन्शिएटेड आय थिंक यू शुड गो फॉर इट. आता आपण रिलेव्हन्सी बद्दलच बोलतोय तर आपल्या चर्चासत्राचा समारोप करताना स्टे रिलेव्हंटसाठी तुम्ही काय म्हणजे आता आपण जे तासभर बोललो त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर स्टे रिलेव्हंट हाच जर मुद्दा घेतला तर त्याच्या संदर्भात तुमची कन्क्लुडिंग रिमार्क्स काय असतील? तर मी आय थिंक 2-3 गोष्टींवरती या तासाभरात ऑलरेडी बोललो आहे पण मी जर का समराईज करायचं म्हणशील तर स्टे रिलेव्हंटसाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जे मगाशी म्हणलं की बिगिनर्स माइंड आणि ability to unlearn something and hence being open to learning new areas or learning from new experiences. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे फॉर स्टेईंग रिलेव्हंट की तुम्ही ते बिगिनर्स माइंड कल्टिवेट करू शकला पाहिजे आणि नवीन गोष्टीकडे त्या बिगिनर्स माइंडनी बघितलं पाहिजे. मग ते विषय असू देत, कॉन्सेप्ट असू देत, एक्सपिरियन्स असू देत, जॉब असू देत, ऑपॉर्च्युनिटी असू देत. दुसरी गोष्ट स्टे रिलेव्हंटसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे की वी शुड सीक चेंज. आणि मी स्वतः माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण जे काही आधीच माझे जे 2-3 जॉब होते मी ज्या कंपनीमध्ये 20 वर्ष काढली त्या कंपनीत असताना सुद्धा मी दर 2 आणि 3 वर्षांनी माझे रोल बदलले आणि मी एका ठराविक रोलमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटायला लागलं की आता आपल्याला हे जमतं आहे आणि आपण नीट करू शकतो की माझ्या दृष्टिकोनातनं आय ऑलवेज यूज टू सी एज द साईन दॅट वी शुड स्टार्ट लुकिंग फॉर चेंज. सो दॅट इज अनदर थिंग दॅट जर का स्टे रिलेव्हंट व्हायचं असेल तर चेंज शुडंट हॅपन टू यू बट यू शुड सीक द चेंज बिकॉज वेन यू सीक द चेंज यू कॅन डू इट ऑन युअर टर्म्स. वेन चेंज हॅपन्स टू यू इट इज नॉट ऑन युअर टर्म्स. त्यामुळे ते एक अत्यंत महत्त्वाचं आहे की कॉन्स्टंटली स्वतःला रिइन्व्हेंट करत राहणं आणि त्याच्यासाठी रिस्क टेकिंग आणि सीकिंग चेंज इज द सेकंड थिंग दॅट आय वुड से फॉर स्टे रिलेव्हंट. आणि थर्ड थिंग आय वुड ऑल्सो से की हे सर्व गोष्टी आपण जेव्हा ॲज अ इंडिव्हिज्युअल या सर्व याच्यामधून जात असतो तेव्हा आपल्याला आपला एक क्लोज सर्कल ऑफ पीपल लागतं की दे विल बी युअर सपोर्ट ऑल द टाईम. And that could be your family, that could be your friends, that could be anybody, and it will vary from every individual. But having that honest group of people who are able to show you mirror all the time as you go through that change, हे पण एक अतिशय इम्पॉर्टंट असते की आपण ते पण कल्टिवेट केलं पाहिजे की तरच तुम्हाला लोक सांगू शकतात की तुम्ही कुठे चुकताय आणि काय तुम्हाला करायला पाहिजे ऑनेस्टली. त्यामुळे ह्या 3 गोष्टी ॲक्च्युली माझ्या दृष्टिकोनातून स्टे रिलेव्हंटसाठी फार महत्त्वाच्या. नक्कीच तुम्ही हे आत्तापर्यंत केलेलं मार्गदर्शन खूपच महत्त्वाचं आहे. फ्रेशर्स असू देत, एक्सपिरियन्स असू देत. तर सर मी मंडळाच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि ही खात्री बाळगतो की पुढे आम्हाला जर कुठल्याही गायडन्सची जरुरी लागली तर तुम्ही नक्कीच अवेलेबल असाल. नक्कीच. थँक्यू. थँक्यू.